मी तुमची इच्छा विचारेल की आता ज्या प्रकारे कार्तिकने नाव केलेलं आहे या मैदानामध्ये, कार्तिक अजून खूप सुंदर धावतोय देखील, आज किस्मत सोबत पळून त्याने 1 नंबरचा मानकरी झालेला आहे. असा कोणता नंदी आहे ज्यासोबत आता तुम्हाला कार्तिकला पळवायचंय? कार्तिक सगळ्याच बैलांबरोबर पळलाय. आता फक्त बैल एक 2-3 राहिलेले आहेत. समजा एक मथुर आहे राहुल भाईंचा, त्या बैलाबरोबर एक पळायची इच्छा राहिलेली आहे आमची. पैरा आमचा झालेला बी होता तो चिंचायला उर्मिताच्या मैदानासाठी, परंतु नेमकं मथुरची तब्येत खराब झाल्यामुळे तो बैल आमचा थांबला गेला. त्यानंतर अजून कोणते नंदी आहेत? बरेच नंदी आहेत. त्याच्यात काय घोडचा सर्ज एक आहे आपला. त्यानंतर आता योग जसे येतील तसे तसे इच्छा तर आहे सगळ्या बैलांची पळायची. बरोबर आहे. पण आता जसे जसे योग येतील तसे तसे आपण पळत राहू. मथुर बद्दल काय सांगाल? कारण की मथुर बद्दल तुम्ही म्हणालात की पैरा म्हणजे जुळलेला कुठे ना कुठेतरी, पण काही कारणास्तव तेव्हा नाही झाला, पण आता होण्याचं म्हणजे तसं हो. आम्ही आता काय झालंय, प्रत्येकाची मैदान ठरलेले आहेत. आता मथुरची ठरलेले आहेत. जेव्हा तो बैल रिकामा राहिले त्यावेळेस आम्ही त्यांना शुभम पाटलांना नेहमी फोन असतोच. आमच्या साहिलचा फोन असतो, राहुल भाई असतो.